तर पुढची बातमी, हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याची चर्चा सुरू झालेली आहे। संतोष बांगर, तानाजी मुटकुळेंमध्ये गुप्त चर्चा पार पडली आहे। मुटकुळे यांचा हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध असताना त्यांच्यासोबत चर्चा झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले। तर हेमंत पाटील यांची आता उमेदवारी बदलण्याची चर्चा सुरू झालेली आहे। मुटकुळे आणि संतोष बांगर यांच्यामध्ये गुप्त चर्चा पार पडली आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी देवानंद इंगोळे आपल्यासोबत जोडले गेले। देवानंद, संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळेंची चर्चा पार पडली आहे, त्यामुळे हेमंत पाटलांची उमेदवारी आता बदलते की काय अशा चर्चा सुरू झाल्यात, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आज सकाळपासूनच हेमंत पाटलांच्या उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झालेली आहे। एकीकडे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत, तिथे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। तर दुसरीकडे ज्यांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता असे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, भाजपचे आमदार आहेत, यांचा विरोध होता त्यांच्या उमेदवारीला। आणि दुसरीकडे संतोष बांगर यांनी मात्र हेमंत पाटलांची उमेदवारी निश्चित व्हावी यासाठी मोठे प्रयत्न केले होते। आता ह्या दोघांचीही वाशिममध्ये, हिंगोलीच्या शेजारी वाशिममध्ये एक बैठक झालेली आहे। संतोष बांगर यांचे मित्र आहेत वाशिम मधले, त्यांच्या एका खासगी मॉलमध्ये इथे ही बैठक झालेली आहे। आणि ही बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विरोध होत असताना जे आमदार विरोध करत होते त्यांच्याशीच बांगर यांची भेट होणं आणि दुसरीकडे हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते मुंबईला जाणं, या सगळ्यामध्ये आता एक वेगळी चर्चा सुद्धा होत आहे की दुसरीकडे आता नेमकं काय होणार, उमेदवारी त्यांची निश्चित होणार का, की संतोष बांगर त्यांची मनधरणी करत होते इथे हेमंत पाटलांच्या उमेदवारीसाठी, किंवा मग आमदार मुटकुळे हे संतोष बांगर यांना म्हणत होते की तुम्ही या ठिकाणी आता उमेदवारी घ्या आणि तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो। नेमकं काय या चर्चेमध्ये होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण या दोघांची या ठिकाणी वाशिम मध्ये बैठक झालेली आहे आणि बैठकीतले तपशील आता हे थोड्याच वेळात बाहेर येतील, त्यानंतर निश्चितच आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू। पण ही जी बैठक आहे ती आजच्या या पार्श्वभूमीवर उमेदवारीचा विरोध होत असताना ही महत्त्वाची बैठक मानली जाते। नक्कीच धन्यवाद देवानंद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एकीकडे हेमंत पाटलांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच हेमंत पाटलांचे समर्थक शिंदेंच्या भेटीसाठी निघाले आहेत। थोड्याच वेळात समर्थकांसह हेमंत पाटील हे मुंबईकडे निघणार आहेत आणि आता हेमंत पाटील हे एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत। ते त्यांच्या समर्थकांसह थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। लोकसभेचे नेतृत्व करण्याची संधी जी आहे ते दुसऱ्यांदा मिळाली, मात्र ही जे संधी जी आहे तर नाकारण्यासाठी भाजप जे आहे तर आक्रमक झालेला आहे। त्याने खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवाराला विरोध केला आहे, कारण ही उमेदवारी टिकवावी या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातून शेकडो समर्थक जे आहेत तर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत की दादा, मला एक सांगा, तुम्ही मुंबईच्या दिशेने जात आहात, नेमकी काय मागणी असणार आहे तुमची त्या ठिकाणी? आमची मागणी एकच आहे की हिंगोली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि कित्येक वर्षापासून इथे शिवसेनेचा खासदार असतो, त्यामुळे हिंगोली मतदारसंघ हे आमच्या हक्काचा आहे। भाजपाने यामध्ये कुरघोडी करून, कुठलाही असा आक्षेप करून हिंगोली मतदारसंघ भाजपला सोडा किंवा असं ही अट करू नये, कारण या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा हक्क आहे आणि जे काही आजपर्यंत खासदार या नात्याने माननीय हेमंत पाटील साहेबांनी इथं कार्य केलेलं आहे, आजपर्यंत इथं कुठल्याही खासदारांना कुठलेही असं विकसित कामं केलेले नाही आहे। त्यामुळे भाजपाने ही कुरघोडी करू नये आणि आमच्या हेमंत पाटील साहेबाच्या आड येऊ नये। त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि या हिंगोली मतदारसंघाचे एकमेव खासदार म्हणून त्यांनीच राहणार। यामुळे आम्ही आज सर्वजण मुंबई या ठिकाणी जात आहोत। आमचे मुख्य नेते माननीय एकनाथभाई शिंदे यांना आम्ही खडून सांगणार आहोत, जर हेमंतभाऊ पाटलांना उमेदवारी मिळाली नाही तर आपला कुठलाही शिवसैनिक या मतदारसंघामध्ये नाही, अख्ख्या या मराठवाड्यामध्ये कुणीही काम करणार। अजून काही शिवसैनिक आहेत, मग दादा मला एक सांगा, मुंबईच्या रवाना होतात, मुख्यमंत्र्यांना काय मागणी असणार आहे? महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी काही दिवसापूर्वी हिंगोली लोकसभा मतदारसंघाची तिकीट जाहीर केली होती आणि हेमंतभाऊ पाटील यांच्या नावाने ती तिकीट आलेली होती। आम्ही सगळे कार्यकर्ते, BJPचे पण कार्यकर्ते, आम्ही सगळे एकजुटीने कामाला लागलो होतो। पण काही दिवसापूर्वी इथे हिंगोलीमध्ये एक बैठक घेतली काही लोकांनी, ज्या BJPचे आमदार, पदाधिकारी ह्या लोक बसले होते। यांच्यात एक लक्षात आलं की बाबा, ज्या गोष्टी 400 पारचा नारा आज BJP देत आहे आणि युती धर्म आम्हाला पाळायला सांगत आहे, ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेने उमेदवार दिले त्याच ठिकाणी BJPचा विरोध आहे आणि ज्या बाकीच्या उरलेल्या जागेवर BJPचे उमेदवार आहेत, शिवसेना कोणी त्यांना विरोध करत नाही।
एकच कारण, या देशाचे भाग्यविधाते नरेंद्रभाई मोदी यांना 400चा पार आपण सीटा निवडून द्यायचं आहे आणि आम्ही त्याच मार्गाने चालत आहोत. पण काही लोक या आमच्या किनवट माहूर मतदारसंघाचे काही नेते मंडळी, जे लोक रावणाची पूजा करत होते, आज रामाला बदनाम करण्यासाठी, आज रामाचा अपमान करण्यासाठी, आज हेमंत भाऊ सारख्या माणसाला डावण्यासाठी ही जे पद्धत त्यांनी व्यूहरचना रचलेली आहे.